करूया कृपया सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही बुवांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। पुन्हा एकदा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्वांनी बसून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपली उपस्थिती ही या सर्व भजन मंडळींसाठी प्रेरणादायी असणार आहे आणि म्हणून आपण समोर या ठिकाणी बसून घ्यायचं आहे आणि आम्ही आता या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। अश्विनी लाड यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम सांची मुळम यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन त्या स्वागत करावं। सांची मुळम मॅडम यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत आणि त्याचबरोबर आजच्या या त्यांच्या भजनासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत। मी या ठिकाणी मॅडमांची काही ओळख करणार नाही कारण का त्यांची ओळख त्याच करून देणार आहेत। त्यांच्या भजनातून त्या निश्चितच ओळख करून देतील, त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहोत। त्यानंतर आपल्याला कदाचित परिचित असतील आपल्या जवळचंच गाव घोणसरी गाव आहे आणि या घोणसरी गावातील भजनी बुवा प्रख्यात भजनी बुवा ऋतुजा सावंत पाळेकर मॅडम या ठिकाणी आहेत। तसं पाहायला गेल्यानंतर पाळेकर मॅडम ह्या सुद्धा पूर्वाश्रमीच्या देवगडच्याच आहेत। एक देवगडच्या दोन्ही सुकन्या या ठिकाणी आज या त्यांची या ठिकाणी डबल वारी होते। या ठिकाणी ऋतुजा सावंत मॅडम यांचं रोहिणी लाड शाल श्रीफळ देऊन स्वागत करतायत आणि त्यांनाही आम्ही आजच्या या भजनासाठी शुभेच्छा देत आहोत। जोरदार टाळ्यामध्ये आपण त्यांचं सर्वांनी स्वागत करायचं आहे। तसंच या ठिकाणी सांची मुळम मॅडम यांच्यासाठी पकवान वादक म्हणून श्री रितेश पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचंही आम्ही या ठिकाणी श्रीधर गाडगे यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन त्यांचं त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं। रितेश पांचाळ यांचं या ठिकाणी श्रीधर गाडगे यांनी गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे तबला साथ देणार आहेत रुपेश मुळम, तबला साथ देत आहेत रुपेश मुळम, तर रुपेश मुळम यांचंही या ठिकाणी गणपत जोई यांनी गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। तसंच ऋतुजा पाळेकर मॅडम यांच्यासाठी आपल्याच गावातील सुपुत्र सन्माननीय मिलिंद लाड हे पकवान वादक म्हणून या ठिकाणी साथ देणार आहेत। मी या ठिकाणी सन्माननीय नारायण लाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं श्रीफळ आणि नामदेव लाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। त्याचप्रमाणे तबला साथ करणार आहेत भावेश लाड आणि या भावेश लाड यांचं स्वागत सतीश लाड यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय। भावेश लाड यांचं या ठिकाणी सतीश लाड यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो।
धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार, सुस्वागतम. धन्यवाद. आज निसर्गरम्य अशा या होंडाघाट गांगोवाडी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे मोक्षदा एकादशी निमित्तानं हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तसेच सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे आणि त्या निमित्तानं आम्हा दोन बुवांना म्हणजे मी स्वतः बुवा सौ साची रुपेश मुळम मुक्काम पोस्ट कुराळ गोष्टी तालुका देवगड आजच्या या भजनासाठी मला भगवंत करताय कुमार रितेश पाटला आणि तबला साथ करतायत माझे मिस्टर श्री रुपेश मुळम. आणि आज या डबलवारी सामन्यासाठी जोडीला आहेत त्या म्हणजे आमच्या लाडक्या बुवा. तसेच या गावच्या सुद्धा आहेत तर सन्माननीय सौ ऋतुजा सावंत बुवा आणि त्यांना पक्वान साथ करतायत कुमार मिलिंदलाल आणि कुमार भावेश लाडे तबला साथ करतात. तर आम्हा या दोन बुवांना इथे डबलवारी करण्याची सुसंधी दिली, या विठ्ठल रखुमाईची सेवा करण्याची संधी दिली. तर या गांगोवाडीतील सर्व ग्रामस्थांचे मी माझ्या श्री गजानन प्रासादिक महिला भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते म्हणजे साऊंड सर्व्हिसवाले दादा, त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच इथे जमलेल्या माझ्या लाडक्या भजनप्रेमी भाविकांना विनम्र अभिवादन करून 64 कलीचा दाता गणपती गजाननाला साकडं घालून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांस मानाचा मुद्रा करून माझी ग्रामदैवता आणि पाहुणाई पुरवाई आणि कुलदैवता आणि कारवाईसाठी नतमस्तक होऊन विद्येची माता सरस्वती मातेच्या चरणी होऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध बुवा श्री अजित गुलाब यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या आमच्या आणि बुवांच्या मातृपितृदेवतांना नमस्कार करून मी या डबलवारी सामन्याला सुरुवात करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अशीच टाळ्यांची साथ शेवटपर्यंत ठेवा म्हणजे कसं भजन सुद्धा रंगतदार होईल. होय ना बुवा? तर खरोखरच अतिशय सुंदर असं साऊंड सर्व्हिस आहे. त्यांच्यासाठी खरोखरच एकदा जोरदार टाळ्या होऊन दे. कारण काही काही ठिकाणी बुवा आपण जातो इको वाढवा, ह्या कमी करा, त्या कमी करा असं सांगूचं लागत नाही. पण सांगूचं लागतं पण ह्यांका अजिबात सांगूचं लागला नाही कारण ह्याच्यातच अर्धा तास गेलो असतो. ह्या त्यांना माहिती होता म्हणून त्यांनी अगोदरच सेटिंग लावून घेतलं. तर खरोखरच बघा आज मोक्षदा एकादशी आणि गेल्या महिन्यात होती ती कार्तिकी एकादशी, तेव्हा सुद्धा याच होता माझ्या वांगडा. तशी जोडीच आपली भारी गुलाबजाम आणि रसगुल्लाची गोड दोघवली बुवा गोड होय की ना. तर बघा ज्यासाठी बुवा आपण आलो प्रथमतः त्याचे नामस्मरण करूया.
बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी शरण आले म्यातव चरणी आणि आपल्याला भजन करण्याची संधी मिळाली आणि या ग्रामस्थांचे उद्देश काय हुआ तर त्या पांडुरंगाचे दर्शन आपल्याला घेता यावं. खरोखरच बघा कशाला जाता दूर
अहो इथेच पंढरपूर. बघलास ना, एकादशी असली कार्तिकी आषाढी एकादशी की कितीतरी लोक त्या वारीत जातात. पण भगवंत हा चराचरामध्ये आहे, होय ना बुवा. आज या गावकऱ्यांनी बघा, सगळीच लोक काय पंढरपुरात जाणं शक्य नसतं, होय ना. सगळ्यांनाच काही जाऊ भेटत नाही. पण खरोखरच या गावकऱ्यांनी की सर्वांना या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेता यावं हे त्यांचे बुवा उद्देश होते. तर बघा, त्या परमेश्वराचं बुवा जर या मानव जन्म घेऊन आपल्या मुखात नावच नसतात. कारण बघा, एखाद्या बुवा जर आपल्या कोणी बक्षीस आणून दिला तर त्याचं आम्ही नावच नाही घेतला तर तो काय म्हणतो, काय म्हणणार, काय बुवा हरामिया, एवढा एका बक्षीस दिले माझं नाव पण घेतलं नाही. मग त्या पांडुरंगाने, त्या भगवंताने आपल्याला एवढं मानव जन्म दिला ना, आणि ह्या जन्म घेऊन आपण जर त्याच्या मुखात नावच घेतलं नाही तर आपल्या जन्माचा काय उपयोग नाही. आणि आपलं जीवन या बुवा क्षणभंगुरा, आपलं जीवन किती फक्त 2 दिवसाचं. तर या मानवरूपी जन्म घेऊन बुवा त्या परमेश्वराचा आपल्या मुखात नाम असू हवा. जय जय रामकृष्ण हरी हा बुवा मंत्र, जय जय रामकृष्ण हरी, त्यामधला पहिला शब्द म्हणजे राम. राम हा आनंदाचा भोगता, हा आनंद वातावरण करणारा बुवा राम आहे. आणि कृष्ण म्हणजे आम्ही जे काही गाणार आहोत आणि तुम्हा सर्वांना तो आमच्याकडे आकर्षित करणारा म्हणजे जो कृष्ण आहे. म्हणून आमच्यापेक्षा श्रवण भक्तीला जरी आम्ही गात असला त्या देवाचं नाव तरी आमका पुण्य नंतर, पण पहिलं तुमका, कारण श्रवण भक्ती बुवा जास्त प्राधान्य. तर बघा, आणि हरी म्हणजे आपल्या संकटाचा हरण करणारा, आपल्या संकटामध्ये धावून येणारा तो हरी. म्हणून जय जय रामकृष्ण हरी. आणि खरोखरच आजकालची तरुण पिढी ही बुवा बदलत चालली. आणि आजकाल भजन ऐकलास, युट्यूबवर ना भजन ऐकलास तर आजच्या भजनातच मुळात राम रवलो नाही, बरोबर ना. आजोबा होय म्हणतो त्यांका पटला. आज बुवा पेटीवर बसलो, सुरुवातीपासूनच गाणी. भजन कधी होता, रूपाचं अभंग कधी होता, गजर गवळण कधी होता, काय समजत नाही. गजर बुवा असता एका चरणाचं, पण गाणी एवढी लावणार. पण खरोखरच आज बुवा हे पकवाज बदकत ना, त्यांका पूर्ण आयुष्य घालूचं लागतं या पकवाज कलेसाठी. खरोखर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन दे की तुमच्या सुद्धा गावात हे पकवाज कलाकार आहेत. आणि आमच्यासारखे बुवा 2 गाणी वाजू केली, 2 लग्नाची गाणी वाजू केली आणि 2 हिंदी गाणी वाजू केली की चला भजना डबल वारी करूया, असं आजच्या भजनात ना चालता. आणि ह्या बुवा आपल्या काहीतरी थांबूच, जरी कमी येईल बारी, कारण ऑर्केस्ट्रा करणाऱ्यांका बारी जास्त आजच्या युगात, होय ना बुवा. पण हय तुमका कसं काय दिसणार ना, कारण तसे आमच्या गुरूंचे आमच्यावर संस्कार. म्हणून बघा, जय जय रामकृष्ण हरी नोटेशन सादर करते.
प्रदीप सावंत चकवावादक यास हे 50 रुपयाच्या पारितोषिकाने स्वीकारते. धन्यवाद. सन्माननीय पाताडे सर यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं असं लाख मोलाचं पारितोषिक आले स्वीकारते. धन्यवाद. तसेच आमचे पकवाज वादक यांस 100 रुपयाचं असं पारितोषिक आलं आहे आणि चकवा वादक माझा मुलगा मिथिल मुळम यास हे 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.